ठिकठिकाणी पावसाचा फटका बसलेला आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मागील 2 दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवर रेंगाळले। पुढील काही दिवस संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहणार। 12 जून नंतर संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय राहील, हवामान खात्याचा अंदाज। राज्य सरकारकडून पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेमध्ये आता कपात, 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मिळणार मदत। पुणे जिल्ह्यामध्ये आपत्तीग्रस्तांना धान्यासह 5,000ची तातडीची मदत मिळणार। इंदापूर तालुक्यामधल्या सर्वाधिक 1400 कुटुंब अतिवृष्टीमुळे बाधित। आपत्ती व्यवस्थापन पथक 4 महिने नांदेडला मुक्कामी राहणार। जिल्ह्यामधील नदीकाठची 337 गावं पूर प्रवण क्षेत्रामध्ये आपत्तीशी सामना करण्यासाठी एसडीआरएफची तुकडी तैनात। बीडच्या आष्टीमधील धामणगावमध्ये जांभूळडोह तलाव मे महिन्यातच भरला। धामणगाव परिसरामधील 12 वाड्या वस्तींचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। नाशिकच्या येवल्यामध्ये सततच्या पावसाने कांद्याचा चिखल, एका शेतकऱ्याच्या 1.5 एकर कांद्यामध्ये पावसाचं पाणी साचलं। कांद्यामध्ये पाणी साचल्यानं संपूर्ण कांदा सडला। धाराशिव तालुक्यामधल्या रुईभर भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी, 7 एकरवरील तीळ पावसामुळे पडला काळा, शेतकरी संकटात। बीडमध्ये अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या घरांमध्ये गुडघाभर पाणी। रस्ता बनवणाऱ्या कंपनीनं पाणी बाहेर काढण्यासाठी नाला न बनवल्यानं लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। कंपनीनं तत्काळ उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी। अमरावतीच्या भातकुली तालुक्यामधल्या कोल्हापूरमध्ये पावसानंतर रस्त्यावर चिखल, तर नाल्यांची सफाई न झाल्यानं नालेही तुडुंब, रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिक संतप्त।